छत्रपती संभाजीनगरचे राहुल आवताडे 4 ऑगस्टला हर्सुल पोलिसात तक्रार दाखल करतात. तक्रारीत त्यांनी आपला भाऊ आणि संघटनेचा शहर अध्यक्ष सचिन आवताडेच्या बेपत्ता असल्याची माहिती दिलेली. दरम्यान 12 ऑगस्टला अहिल्यानगरच्या मुंगी गावात गोदावरी नदीच्या तीरावर सचिनचा कुजलेल्या अवस्थेतला मृतदेह सापडतो. त्याच्या मानेवर चाकूनं वार केल्याचे निशाण होते. त्यामुळे त्याची हत्या करून नदीत फेकण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो. पोलिसांकडून वेगानं तपासाची सूत्र फिरवली गेली आणि 17 तारखेला मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. प्रेमसंबंधात अडथळा असल्यानं त्याची हत्या करण्यात आली आहे. यात संघटनेची महिला प्रदेश अध्यक्ष भारती दुबे पाटील आणि तिच्या 2 साथीदारांचा समावेश आहे. पण सचिन भारतीच्या प्रेमसंबंधात काय अडथळा निर्माण करत होता? त्याचं आणि भारतीचं नातं काय होतं? हत्येच्या रात्री तिच्या फ्लॅटवर काय घडलं? याची संपूर्ण माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार मंडळी, मी आहे कावेरी पाटील. तुम्ही पाहत आहात आजचा आवाज. छत्रपती संभाजीनगर जिल्हा राजकीयदृष्ट्या मोठा महत्त्वाचा. इथल्या अनेक तरुणांनी स्थानिक पातळीवर संघटनांच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली आहे. त्यातच एक आहेत अशोक वाघ पाटील. काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या संघटनेची स्थापना केली. त्यांच्या या संघटनेत शहर अध्यक्ष म्हणून सचिन पुंडलिक आवताळे हा 32 वर्षांचा तरुण काम करत होता. त्याचा हर्सुलच्या शिवनेरी कॉलनीत घर होतं. शेती आणि प्लॉटिंग हा त्याचा व्यवसाय. जवळपास 4 वर्षांपूर्वी त्याची भारती दुबे पाटील नावाच्या महिलेशी ओळख झाली. ती विवाहित होती, पण मागच्या अनेक वर्षांपासून पतीपासून विभक्त राहायची. सिडकोच्या कॅनॉट प्लेसमधल्या एका अपार्टमेंटमध्ये तिचा फ्लॅट होता. ती सुद्धा संघटनेत काम करायची. तिला संघटनेच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. सचिन आणि भारती एकाच संघटनेत काम करत असल्यानं ते एकमेकांच्या संपर्कात आले. ज्यानंतर त्यांच्यात वारंवार भेटीगाठी होऊ लागल्या. त्यातूनच त्यांची ओळख मैत्रीत बदलली आणि मैत्रीतून अनैतिक संबंधांना सुरुवात झाली. माध्यमांमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार भारती ही सचिनसोबत गेल्या 4 वर्षांपासून संबंधात होती. पण त्याच्या व्यतिरिक्त तिचे इतरही काही पुरुषांशी संबंध होते, ज्याला सचिनचा विरोध असायचा. याच कारणावरून तो वारंवार तिच्याशी वाद घालत होता. 30 जुलैला सचिन हा आपली दुचाकी MH20 FA5652 ने भारतीच्या फ्लॅटवर गेला. त्याने पार्किंगमध्ये आपली दुचाकी लावली आणि दुपारी भारतीच्या 4चाकी गाडीने ते दोघे जाळण्याच्या एका लग्नसमारंभात गेले. समारंभ पार पडल्यानंतर संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान संभाजीनगरात ते परत आले. त्यानंतर त्यांनी कॅनॉटमधल्या एका वाईन शॉपमधून दारू खरेदी केली. तिथून ते दोघं भारतीच्या फ्लॅटवर गेले. काही वेळानं तिथे दुर्गेश मदन तिवारी नावाचा आणखी एक तरुण आला. तो खुलताबाद तालुक्यातल्या वडद गावचा राहणारा होता. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार भारती लोकांना त्यांची ओळख करून देताना तो आपला मामेभाऊ आहे असं सांगायची. तर स्थानिक सूत्रांकडून असं सांगण्यात आलंय की तो तिच्या मावस भावाचा मुलगा होता. पण पुढे सचिन, भारती आणि दुर्गेश तिघही दारू पिण्यासाठी बसले. त्यानंतर मध्यरात्री भारतीनं अफरोज खानला सुद्धा फ्लॅटवर बोलावून घेतलं. तो शहरातल्या कटकट दरवाजाच्या भागात राहतो. त्याचा प्लॉटिंग तसंच वाहन खरेदी विक्रीचा व्यवसाय. याच व्यवसायातून त्याची आणि भारतीची मैत्री झालेली. 30-31 जुलैच्या रात्री हे चौघं फ्लॅट क्रमांक 201 मध्ये दारू पित होते. दरम्यान भारती आणि सचिन यांच्यात वाद झाला. पोलिसी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सचिननं पुन्हा भारतीकडे इतर पुरुषांच्या संबंध न ठेवण्याचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला. त्यातूनच त्या दोघांमध्ये वादाला सुरुवात झाली. हा वाद इतका वाढला की हाणामारीपर्यंत गेला. भारती, दुर्गेश आणि अफरोजनं सचिनला बेदम मारहाण केली आणि त्याच्या गळ्यावर चाकूनं वार करत त्याला कायमचं संपवून टाकलं. सचिनचा खून केल्यानंतर आता त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणं गरजेचं होतं. 31 जुलैच्या पहाटे या तिघांनी एका प्लास्टिकच्या ताडपत्रीत सचिनचा मृतदेह गुंडाळला आणि अफरोजच्या 4चाकी गाडीत टाकला. तिथून ते गाडी घेऊन ते 55 किलोमीटर दूर असलेल्या पैठणला गेले. गोदावरी नदीच्या पुलावर त्यांची गाडी थांबली आणि पुलावरून मृतदेह खाली पाण्यात फेकण्यात आला. त्यानंतर भारती आणि दुर्गेश एका दिशेनं तर अफरोज वेगळ्या दिशेनं फरार झाला. दुसऱ्या दिवशी सचिन घरी न आल्यानं त्याच्या पत्नीला चिंता सतावत होती. त्यांनी याबद्दल आपले धीर राहुल आवताडेंना सांगितलं. सुरुवातीला राहुल यांना वाटलं की आपला भाऊ संघटनेच्या कामानिमित्त अशोक वाघांच्या सोबत गेला असेल. यापूर्वीसुद्धा तो त्यांच्यासोबत 4-4 दिवस महाराष्ट्रावर फिरलाय. त्यामुळे 1-2 दिवसात तो घरी येईल असं त्यांना वाटलं. पण सचिन काही घरी परतला नाही. त्यामुळे 4 तारखेला त्यांनी अशोक वाघ यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना सचिन घरी परतला नाही. तो तुमच्यासोबत आहे का अशी विचारणा केली, पण त्यांनी याबाबत नकार दिला. राहुल यांना चिंता ती वाढत होती. त्यामुळे 4 ऑगस्टला हर्सुल पोलीस स्थानकात आपल्या भावाच्या बेपत्ता असल्याची तक्रार दिली. राहुल आवताळेंनी दिलेल्या तक्रारीनुसार सचिनचा शोध सुरू झाला. त्याच दरम्यान 13 ऑगस्टला
अहिल्यानगरच्या शेवगाव तालुक्यातल्या मुंगी गावात एक मृतदेह सापडला. हा मृतदेह गोदावरी नदीत वाहत आला होता आणि कुजलेल्या अवस्थेत होता. त्यावर चाकूनं वार करण्यात आले होते आणि त्याची ओळख पटवणं देखील अवघड जात होतं. पोलिसांनी मृतदेहाची अवस्था पाहून जागेवरच त्याचे शवविच्छेदन केले आणि त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तोपर्यंत एक बेवारस मृतदेह सापडल्याची माहिती शेवगाव पोलिसांनी हर्सुल पोलिसांना दिली. त्याच आधारावर राहुल अवताडे शेवगावला गेले. तिथे मृताच्या मानेवर भक्ती आणि हातावर सचिन नावाचा टॅटू असल्याचं कळालं. त्यावरून हा मृतदेह सचिन अवताडेंचा होता हे स्पष्ट झालं. पण सचिनचा खून कोणी केला याचा शोध घेऊन आरोपींना अटक करण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं. दरम्यान राहुल अवताडेंना सचिन आणि भारतीचा मित्र असलेल्या प्रशांत महाजननं सांगितलं ते दोघं 30 जुलैला जाळण्याला एका लग्न समारंभात गेले होते. राहुलनी ही माहिती पोलिसांना दिली. त्या आधारावर भारतीच्या फ्लॅटच्या आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजेस जे आहे ते तपासण्यात आलं. जवळपास 80 सीसीटीव्ही फुटेजेस तपासल्यानंतर भारती, दुर्गेश आणि अफरोज एका ताडपत्रीत मृतदेह घेऊन जाताना दिसली. तसंच ती 31 जुलैपासून आपल्या फ्लॅटवर परतली नसल्याचं सुद्धा समोर आलं. आता तर हे स्पष्टच होतं की भारतीनं आपल्या 2 साथीदारांच्या मदतीनं सचिन अवताडे यांची हत्या केली आहे. आता या आरोपींचा शोध बाकी होता. 16 ऑगस्टला पोलिसांना खबर लागली की भारतीनं आपल्या एका मित्राला कॉल केलाय. त्यानुसार पोलिसांनी त्या मित्राची चौकशी केली आणि त्याच्याकडून संबंधित मोबाईल क्रमांक घेऊन तो ट्रेस केला. बुलढाणा जिल्ह्यातल्या साखरखेडाच गावाचे लोकेशन जे आहे ते त्यांना मिळालं. त्यानुसार 16 तारखेच्या रात्री पोलिसांनी साखरखेडा गावात जाऊन भारती आणि दुर्गेशला ताब्यात घेतलं. तिच्या एका नातेवाईकाच्या शेतात ते लपून बसले होते. तर अफरोज खान हा अद्यापही फरार असून तो काही दिवसांपूर्वी चिखलठाण्याच्या वाहन खरेदी विक्री बाजारात असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली आहे. सध्या त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ पाटील आणि सचिनचा भाऊ राहुल अवताडेंनी फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, तसंच या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करून त्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. सध्या शेवगाव पोलीस या प्रकरणाचा अधिकचा तपास करतायत. महाराष्ट्र भूमीच्या टीमनं पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितलं की आज भारती दुबे पाटील आणि दुर्गेश मदन तिवारीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. तर अफरोज खानचा शोध अजूनही सुरू आहे. आता या प्रकरणात आणखी कुठली माहिती समोर येते हे आम्ही तुम्हाला कळवतच राहू. तोपर्यंत संपूर्ण प्रकरणावरच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. आणि आजचा आवाज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. सचिन अवताडे हत्याकांड उलगडल्यानंतर या प्रकरणानं राज्यभरात प्रचंड खळबळ माजवलीय. न्यायालयीन प्रक्रियेत आरोपी भारती दुबे पाटील आणि दुर्गेश मदन तिवारी यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आलंय. दरम्यान त्यांच्याकडून सतत चौकशी सुरू असून पोलिसांनी अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केलेले आहेत. तपासात हेही स्पष्ट झालं की खून करण्यामागचं कारण केवळ प्रेमसंबंधातील अडथळा नव्हतं, तर सचिनच्या आडून सुरू असलेल्या आर्थिक व्यवहारांबाबतही गंभीर मतभेद झाले होते. काही आर्थिक वाद देखील या कटात कारणीभूत ठरले असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. दरम्यान अफरोज खान हा अजूनही फरार आहे. पोलिसांनी त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी स्पेशल टीम तयार केली असून त्याला पकडण्यासाठी राज्याबाहेर सुद्धा शोधमोहीम राबवली जात आहे. अफरोजच्या अटकेनंतर या प्रकरणातील आणखी धक्कादायक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे. सचिन अवताडे हत्याकांडानं स्थानिक समाजात संतापाची लाट उसळली आहे. नागरिकांनी आंदोलनाची हाक दिली असून सचिनला न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी होत आहे. संघटनेचे कार्यकर्ते आणि त्याचे मित्रपरिवारानं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. अनेक सामाजिक संघटना देखील या मागणीसाठी पुढे सरसावले आहेत. राजकीय वर्तुळातही या प्रकरणाचे पडसाद उमटले आहेत. स्थानिक नेते, विरोधी पक्षाचे आमदार तसेच काही खासदारांनी या प्रकरणाची दखल घेऊन तपासावर लक्ष ठेवण्याचं आश्वासन दिलंय. राजकीय संघटनेतील तरुण कार्यकर्त्याचा अशा प्रकारे खून होणं हे दुर्दैवी आणि संतापजनक आहे, अशी प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी दिलीय. माध्यमांच्या दबावामुळे आणि समाजातील रोषामुळे पोलीस तपास वेगानं सुरू आहे. सीसीटीव्ही पुरावे, कॉल रेकॉर्ड्स आणि आरोपींच्या कबुली जबाबांच्या आधारे पोलीस आरोपींवर मजबूत पुरावे तयार करतायत. न्यायालयीन खटल्यात दोषींना कठोर शिक्षा होईल यासाठी सरकारी वकीलही प्रयत्नशील आहेत. सध्या जनतेच्या मनात एकच प्रश्न आहे.